आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम आणि शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत। शुभम, माझा सर्वात पहिले प्रश्न तुम्हाला, विधिमंडळात काय घडण्याची शक्यता? अर्थातच जी सुनावणी आहे ती 31 जानेवारी जे आमदार अपात्रते प्रकरणाची जी सगळं घ्यायचं होतं ते 31 जानेवारी पर्यंत घ्यायचं होतं आणि त्याचा निकाल जो आहे तो राहुल नार्वेकर यांना 15 फेब्रुवारी रोजी द्यायचा आहे। त्यांनी 3 आठवड्यांचा वेळ मागितला होता, पण तो सुप्रीम कोर्टाने जो आहे तो 2 आठवड्यामध्ये द्यायला सांगितलेला आहे। तर ती तारीख कुठेतरी 14-15 अशी येते आणि 15 फेब्रुवारी जी तारीख आहे 15 फेब्रुवारीला निकाल होण्याची शक्यता आहे। नेमकं या प्रकरणामध्ये काय होणार हे पाहावंच लागणार आहे, पण सगळे निवडणूक आयोगानेच निकाल दिलेला आहे की घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांचा आहे। तर कुठेतरी याचा पडसाद इथे सुद्धा उमटून दिसणार आपल्याला राहुल नार्वेकर यांच्या निकालामध्ये। आणखी कुठेतरी या गोष्टीचा आधार सुद्धा ते घेणार आहेत की निवडणूक आयोगाने काय निकाल दिलाय आणि शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी सुद्धा हीच गोष्ट घडून आलेली आपल्याला दिसून आली आहे। जी, आपल्यासोबत रोहन सुद्धा जोडले गेलेले। रोहन, काय सांगाल या निर्णयाविरोधात आता सुप्रिया गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे? नक्कीच, खरं तर आपण पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे देखील याच निर्णयाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले होते, पण सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर काय त्यांचा निर्णय आला आहे संपूर्ण देशाने पाहिलेला आहे। आता देखील हाच प्रकार होणार आहे, फक्त वेळ जाईल, आपली बाजू मांडायची संधी सगळ्यांना मिळेल, परंतु निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि या स्वायत्त संस्थेवरती कुठलाही सुप्रीम कोर्ट स्वीकारत नाही। त्यामुळे सुप्रीम कोर्ट हे आयोगाला हे सगळे जे आहेत, केंद्रीय निवडणूक आयोगाला हे सगळे जे आहेत ते अधिकार आहेत, जे संख्याबळ सांगते ते 2/3 आमदार ज्या प्रकारे अजित पवार स्वतःसोबत घेऊन गेलेला। जी, नक्कीच रोहन, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार हे पुढे समजेलच। धन्यवाद रोहन आणि शुभम, आपण दिलेल्या माहितीसाठी।